की ज्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी आम्हाला 61 वर्षाचं व्हावं लागतं. की आपल्या पुढच्या पिढीला संपत्तीचं वारसदार बनवण्यापेक्षा संस्कारांचं वारसदार बनवणं फार गरजेचं आहे. त्याच्या मृत्यूलोकामध्ये सुख मिळणं शक्यच नाही आहे. सुखाचे 2 प्रकार आहेत, एक सुखाश्रित सुख आहे आणि एक दुःखाश्रित सुख आहे. पारमार्थिक सुख हे सुखाश्रित सुख आहे आणि प्रापंचिक सुख हे दुःखाश्रित सुख आहे. म्हणजे इथे सुख आहे पण सुखानंतर परत दुःख. कलेची उपासना, ग्रंथांची सोबत, चांगल्या सवयी, आशावादी वृत्ती, अखंड उद्योग, उत्कट जीवननिष्ठा या बळावर नराचा नारायण आणि मानवाचा महामानव होतो. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. ग्रंथप्रेमीच्या या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत एक अतिशय सेलिब्रिटी गेस्ट आहेत. आपण स्वागत करूया कीर्तनकार, प्रवचनकार, हरिभक्तपरायण पुरुषोत्तमदादा पाटील आळंदीकर यांचा. नमस्कार. नमस्कार. पुरुषोत्तमदादांची ओळख वेगळी करून द्यायची खरं तर आवश्यकता नाही आहे. बिग बॉस सीझन 5मुळे ते घराघरात पोचलेले आहेत. त्यांच्या कीर्तनामुळे ते आधीच मनामनात पोचलेले, तर बिग बॉसमुळे पूर्ण राज्यभर ते पोचलेले आहेत. तर दादा, आपण गप्पांना सुरुवात बिग बॉसपासूनच करूया. बिग बॉस आणि कीर्तनकार म्हणजे हे जरा काय म्हणून वेगवेगळं समीकरण दिसतं. बरोबर. तर तुमची एंट्री कशी झाली बिग बॉसमध्ये नेमकी? मला म्हणजे मी सांगायला मला गमतीशीर आहे प्रसंग. खरं तर बिग बॉसचा कार्यक्रम घरामध्ये माझ्या पाहायचे, म्हणजे माझा भाऊ पाहायचा, माझ्या भावाची मुलगी पाहायची. आणि ते मला मी घरात विचारत जरी एवढी का एवढं म्हणजे टी व्ही समोर बसण्याची घाई काय करतात. तर मला सांगितलं ते बिग बॉस पाहतात. मी म्हटलं काय बिग बॉसमधली भांडणं पाहता तुम्ही, काय तुम्हाला नक्की काय आवडतं, म्हणजे ह्या गोष्टी का आवडतात. तर मला भाऊ म्हटला, दादा तू पण कधीतरी पाहायला लागशील. गंमत बघा की देव कसा आपल्याशी असतो. म्हणजे ज्या कार्यक्रम पाहायला मी विरोध करायचो त्याच कार्यक्रमाचा एक भाग देवाने मला बनवलं. आणि सीझन 3 जो होता ना, त्याच्यामध्ये माझे काही मित्र होते. मला कलेची आवड आहे. तर माझे मित्र आहेत, चित्रपटसृष्टीतले मित्र आहेत, वेगवेगळ्या कलाक्षेत्रातले मित्र आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही मित्र होते त्याच्यामुळे मी तो एक सीझन 2-3 एपिसोड पाहिला होता. आणि त्यानंतर मला असं वाटलं होतं की आपण असं मनात येऊन जातं ना की आपण ह्या गोष्टीचा कधी भाग होऊ शकतो का. तर कदाचित ते मनात आलं असेल आणि त्याच वेळेस देवाने तो होकार दिला असेल आणि मी ह्या सीझनचा भाग झालो. वा, म्हणजे तुमच्या एका कीर्तनात तुम्ही म्हणलेला मला आठवत आहे की वाद नको, संवाद हवा. बरोबर आहे. हो. तर बिग बॉसमध्ये जायच्या आधीचे तुम्ही तुमचे थॉट सांगितले. तर आता बाहेर आल्यावर बिग बॉसमधनं नेमकं काय मिळालं असं आपण जरा विचार केला तर काय सांगता येईल? खरं तर मी ह्या गोष्टीसाठी तिथे गेलो होतो. वारकरी संप्रदायामध्ये मी आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार म्हणजे ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारांचा प्रचार प्रसार कीर्तनाच्याद्वारे मी महाराष्ट्राबाहेर करतच आहे. पण कीर्तन ऐकणारा, प्रवचन ऐकणारा, भजनामध्ये सहभागी होणारा एक विशिष्ट वयोगटातला वर्ग आहे. बरोबर. मग तो 50च्या पुढे असेल, 60च्या पुढे असेल. पण तरुण वर्ग ह्या क्षेत्राकडे यावा तर त्याच्यासाठी आपल्या चेहऱ्याची ओळख तरुणांना झाली पाहिजे. आणि बिग बॉस हा कार्यक्रम तरुण जास्त पाहतात, यूथ जास्त पाहतो. तर जसं तुम्ही पाहिलं की मी बिग बॉसच्या त्या व्यासपीठावर जेव्हा गेलो तेव्हा संप्रदायातल्या लोकांना माहीत होतं की पुरुषोत्तमदादा पाटील कोण आहेत. पण तिकडे लगेच सर्च झालं पुरुषोत्तमदादा पाटील कोण आहेत. सोशल मीडियावर ते सर्च झालं, अरे हे कीर्तनकार आहेत, मग हे कीर्तन कसे करतात. म्हणून काही लोकांनी माझी कीर्तन पाहिली. तर बिग बॉसच्या घरातून जेव्हा मी बाहेर आलो तर इतकी तरुण मित्र मला जोडले गेलेत माझ्या आयुष्यामध्ये की त्यांना माझं कीर्तन ऐकायचं आहे, त्यांना माझे आध्यात्मिक विचार ऐकायचे. तर मला असं वाटतं हा चांगला बदल माझ्या आयुष्यामध्ये घडला. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणलात की कीर्तन, प्रवचन, अध्यात्म म्हणलं की एक ठराविक वयोगटाचीच लोक तिकडे आकृष्ट होतात आणि तरुण थोडे लांब असतात. तर कीर्तनाची आपली परंपरा एवढी काही वर्षांची आहे, ज्ञानोबा माऊलींपासून, तुकोबारायांपासून. तर आत्ता तुम्हाला असं खरंच जाणवतं की असा भेद जाणवतो कुठे की बाबा ग्रामीण भागात जास्ती इकडे आहे जोडलेला आणि शहरी भाग थोडा दूर होतो, किंवा सुशिक्षित भाग वर्ग जो आहे तो अध्यात्माकडे जरा पाठ फिरवतो असं वाटतं तुम्हाला? नाही, अध्यात्माकडे पाठ फिरवतोय सुशिक्षित वर्ग असं नाहीये. समाजामध्ये 2 प्रकारचे लोक तर आपल्याला पाहायलाच मिळतात. एक आस्तिक लोकांचा वर्ग आहे, एक नास्तिक लोकांचा वर्ग आहे. आस्तिकतेच्या नास्तिकतेच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. म्हणजे मी सरळ एक आस्तिकतेची व्याख्या करतो, जीवाला अनुकूल वेदना होणं
त्याला आपण आस्तिक म्हणतो. आणि जीवाला प्रतिकूल वेदना होणं त्याला आपण, म्हणजे काय, सगळ्या गोष्टी आपल्या मनासारखे घडत नाहीत आणि मनाच्या विरोधातही घडत नाही. सुखदुःखाच्या गोष्टी करताना मी त्या गोष्टी सांगत असतो. पण जसं की तुम्ही मला म्हटलात की एक सुशिक्षित वर्ग अध्यात्माकडे कमी वळतो का, तर तसं अजिबात नाही आहे. पण थोडीशी, म्हणजे कीर्तन असेल, प्रवचन असेल, आम्ही विनोदाने सांगत असतो की ज्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी आम्हाला 61 वर्षाचं व्हावं लागतं. म्हणजे 16च्या उलट केलं तर 61 वर्षाचं व्हावं लागतं. म्हणजे काय की तो एक विचार मनामध्ये किंवा डोक्यामध्ये स्थिर झालेला आहे की आपण आपल्या ह्या प्रापंचिक जबाबदारीतून जरा मोकळं होऊयात आणि मग देवाधर्माला लागूयात. तर हा जो एक विचार लोकांमध्ये झालेला आहे, स्थिर झालेला आहे, तर तो कुठंतरी बदलला पाहिजे. कारण की आत्मिक समाधानाचं अतिशय महत्त्वाचं साधन म्हणजे अध्यात्म आहे. वा, नाही, तुम्ही अध्यात्माविषयी आपण बोलतोय, तर बऱ्याचदा गल्लत लोकांची अध्यात्मामध्ये आणि कर्मकांडामध्ये पण होते. आध्यात्मिक असणं म्हणजे देवपूजा करणं किंवा कर्मकांड म्हणजे विधींमध्ये जास्ती गुंतणं. तर त्याच्या उलट आपल्या संतांनी सगळ्या काय म्हणू आपण त्याला की कामाचा सिद्धांत सांगितलेला आहे. संसारात राहून प्रपंच नेटका करून तुम्ही अध्यात्म करा असं म्हणलेलं आहे. तर ही थोडीसं तुम्ही एक्सप्लेन कराल? माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ, म्हणजे मला हरिपाठावर बोलायला खूप आवडेल की आम्ही जेव्हा काही विकल्प मांडतो की समाजामध्ये, म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना आई ही उपमा आहे. म्हणजे पुरुष देह घेऊन जन्माला आलेले ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण जगाची आई होतात. ते मातृत्व ज्ञानोबारायांमध्ये कसं आहे, मी हा प्रसंग आवर्जून सांगेल की त्यावेळेस आपण नव्हतो, पण अशी एक घटना आहे की आईवडिलांनी देहत्याग केला ज्ञानोबारायांच्या. आणि त्यावेळेस पहा की समाजाने वाळीत टाकलेलं होतं, जाती बहिष्कृत केलं होतं, ज्ञानग्रहणाचा अधिकार नव्हता, मुंज होण्याचा, मौजीबंधनाचा अधिकार नव्हता. धर्ममार्तंडांच्या समोर विठ्ठलपंत उभे राहिले, मी केलेल्या चुकीची शिक्षा मला द्या, माझ्या पत्नीला द्या, पण माझ्या मुलांना समाजामध्ये स्थान मिळू द्या, माझ्या मुलाचं व्रतबंध होऊ द्या. तर शिक्षा काय केली? देहत्यागाची शिक्षा दिली. आणि तो प्रसंग कसा असेल ना की ज्यावेळेस विठ्ठलपंत आणि आईसाहेब आपल्या 4 लेकरांना सोडून जातात, दुसऱ्या दिवसाची पहाट जेव्हा उजडली तेव्हा आई नाही आहेत, वडील नाही आहेत. काय प्रसंग असेल तो, म्हणजे आपल्याला तो शब्दातही सांगता येणार नाही. मी सांगत असतो की जेव्हा मुक्ताबाई त्यांना कळलं की आपले आई बाबा आपल्या जवळ नाही आहेत, तेव्हा त्या माऊलींच्या जवळ गेल्या आणि माऊलीने विचारलं की ज्ञानदादा, आई कुठं आहे, बाबा कुठं आहेत? ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ते, आपली आई आपले बाबा आपल्याला कायमचं सोडून गेले. तेव्हा मुक्ताईने विचारलं, ज्ञानदादा, आता कोण देईल मला आईचं प्रेम, कोण देईल मला बाबांचं प्रेम? तेव्हा ज्ञानोबारांनी आपल्या बहिणीला शब्द दिला, मुक्ते काळजी करू नको, मी देईल तुला आईचं प्रेम, मी देईल तुला बाबांचं प्रेम. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द फक्त बहिणीपुरता खरा केला नाही, तर संपूर्ण जगाला आईबापाचं प्रेम दिलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तर मग आई म्हटल्यानंतर मुलं तर आहेतच ना. मग ज्ञानोबारांची 4 मुलं आहेत. मग त्याच्यामध्ये आपण विकल्प पाडताना मग त्याच्यामधला एक योगी मुलगा आहे, त्याच्यामधला एक साधक मुलगा आहे, त्याच्यामधला एक सिद्ध मुलगा आहे आणि त्याच्यामधला एक संसारी मुलगा आहे. मग योग्याला ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिलं तर चांगदेव 65 दिली. सिद्धाला काय दिलं तर अमृतानुभव दिला. साधकाला काय दिलं तर ज्ञानेश्वरी दिली. आणि संसारी माणसाला काय दिलं तर हरिपाठ दिला. आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्रोबारी बाह्य सदा. तुम्ही संसारात राहून तुमच्या जिभेला भगवंताच्या नामाचा वेग द्या, म्हणजे तुमचा संसारही चांगला होईल आणि तुमचा परमार्थही चांगला होईल. अशी सांगड घातली ज्ञानोबा रायदे साधू संतांनी संप्रदायातल्या. वा, आपण ते केलं पाहिजे. अगदीच. ज्ञानोबा माऊलींचा हरिपाठ हा खरोखर एक काय म्हणू जनसामान्यात आज परिचित पण आहे आणि तो सोपा पण आहे समजायला. आणि तुम्ही म्हणलात तसं अगदी बरोबर आहे की ज्ञानोबा माऊलींनी पूर्ण विश्वासाठी पसायदान मागितलं. थोडंसं आपण तुमच्या कीर्तनाच्या परंपरेकडे येऊया. ही खूप दीर्घ परंपरा आहे तुमच्या घरामध्ये पण, तर त्याविषयी थोडंसं सांगाल आम्हाला? आता आम्ही वारकरी संप्रदाय कीर्तनकार आहोत. तर वारकरी संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय बोललं तर वारीकर ह्या शब्दाचा अर्थ वारकरी झाला, अपभ्रंश होत गेला. वारी करणं म्हणजे काय? वारी ह्या शब्दाचा अर्थ एरजारा मारणं. म्हणजे आपण आपल्या आराध्य दैवताला, जसं वारकऱ्यांचं काय आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आहे, आपल्या उपास्य दैवताकडं अतिशय भक्तिभावाने त्याच्या चरणावर जाऊन समर्पित होणं, त्यालाच वारी म्हणतात. तर वारीकर, वारकरी आणि वारी, तर हा भक्ती संप्रदाय, वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय. आपल्याला थोडंसं ज्ञानोबारांच्या अगोदरचा काळ पाहावा लागतो.
मग नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचा एक काळ आपल्याला पाहावा लागतो. त्याच्यानंतर भावनुदास महाराज, जनार्दन महाराज, एकनाथ महाराजांचा एक काळ आपल्याला पाहावा लागतो. त्यानंतर अगदी जगद्गुरू तुकोबारायांपासून निळोबारायांपर्यंतचा काळ आपल्याला पाहावा लागतो की हा भक्ती संप्रदाय. मग ह्या भक्ती संप्रदायाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या साधनांचा स्वीकार केला त्यालाच कीर्तन म्हणतात, त्यालाच भजन म्हणतात, त्यालाच प्रवचन म्हणतात. तर आम्ही वारकरी संप्रदाय कीर्तनकार आहोत. भक्तिभावाने गळ्यामध्ये वीणा घेऊन भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होत ज्ञानोबा तुकोबारायांच्या अभंगांवर विवेचन करायचं, असं आहे ते. वा. या सगळ्या कीर्तनामुळे, अध्यात्मामुळे एक मनशांती निश्चित तुम्हाला लाभत असेल. नक्कीच. तर त्याचा दैनंदिन जीवनात तुम्हाला कसा त्याचा लाभ होतो असं जाणवतं तुम्हाला? आत्ता काय आहे, आपण जर थोडंसं आपली जीवन पद्धती पाहिली आत्ताची, तर मी नेहमी सांगत असतो की माझ्यासहित आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक तणाव दिसतोय, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो. मग तो तणाव कमी होतो कीर्तन ऐकलं, भजन ऐकलं, नामस्मरण केलं. म्हणजे मला माहिती नाही, पण कुठेतरी सोशल मीडियावरच मी कुठेतरी हे वाचलं होतं की तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीने हाताने टाळी वाजवली, जोरात टाळी वाजवली आणि विठ्ठलाचं नाव घेतलं, विकारो विधातः ठकारो नीलकंठः लकारो लक्ष्मीकांतः विठ्ठलनाम अभिधीयते. ब्रह्म विष्णू महेश यांचा समन्वय म्हणजे श्री विठ्ठल आहे. तुम्ही तोंडाने विठ्ठल म्हटलात आणि हाताने हाय फ्रिक्वेन्सीने टाळी वाजवली तर असं म्हणतात की त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. म्हणजे तुमचं अध्यात्म तुम्हाला शारीरिक आरोग्य पण चांगलं देतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता की तणावरहित जीवन जगणं फार गरजेचं आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. स्ट्रेस जे आहेत, मी 5 प्रकारचे स्ट्रेस सांगत असतो. एक फिजिकली स्ट्रेस आहे, मेंटली स्ट्रेस आहे, फायनान्शियली स्ट्रेस आहे, सोशली स्ट्रेस आहे आणि फॅमिली स्ट्रेस आहे. म्हणजे शारीरिक तणाव आहेत ना, म्हणजे कोणच फिट नाही आहे, कोणच फिट नाही आहे. म्हणजे कोणाची कंबरच दुखते, कोणाचे गुडघेच दुखत आहेत, कोणाचं ब्लड प्रेशरच हाय होतं आहे, कोणाचं ब्लड प्रेशरच डाऊन होतं आहे, कोणाची शुगर लेवलच वाढते. म्हणजे आणि हे सगळं आहे. महाराजांनी तर शरीराचं वर्णन करताना सांगितलं, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे. म्हणजे आपण ह्या शरीराचे दोष बघितले तर शरीराचे गुणही सांगितलेत. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. तर तुम्हाला परब्रह्मापर्यंत घेऊन जाण्याचं साधन म्हणजे कीर्तन प्रवचन आहे आणि तणावरहित करण्याचं साधन म्हणजे कीर्तन प्रवचन भजन आहे. तुम्हाला भगवंताचं नामस्मरण, तुम्ही पहा वृंदावनचे एक साधू आहेत, आत्ता सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहेत, प्रेमानंद स्वामी महाराज म्हणून. तर त्या व्यक्तीच्या 17 वर्षापूर्वी 2 किडनी फेल झालेल्या आहेत, डायलिसिसवर असलेलं ती व्यक्ती आहे. पण आज त्यांच्या आपण जेव्हा व्हिडिओज पाहतो, यूट्यूबवर असतील, इंस्टाग्रामवर असतील, तर त्यांच्या चेहऱ्यावर केवढं तेज आहे. दररोज डायलिसिसवर असलेला माणूस, इतका तेजस्वी तो माणूस दिसतो आणि जगभरातली लोक येऊन त्यांच्यासमोर त्यांच्या प्रापंचिक अडचणी सांगतात आणि त्या प्रापंचिक अडचणींना उत्तर देत असताना ते सगळ्यांना सांगतात, कितीही तुमच्या जीवनामध्ये संकट येऊ द्या, किती तुमच्या जीवनामध्ये तणाव असू द्या, किती तुमच्या जीवनामध्ये डिप्रेशन असू द्या, फक्त तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नामस्मरण तुम्हाला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढेल. फक्त तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल, श्रद्धा ठेवावी लागेल. आणि मी तर म्हणतो की अध्यात्म हा श्रद्धेचा विषय, चिकित्सेचा नाही आहे. अगदी खरं आहे. हो. तणावपूर्ण जीवनशैलीचा तुम्ही विषय काढला, तर याला जोडून आज तरुणांमधली व्यसनाधीनता, हा अतिशय काळजीचा, चिंतेचा आणि गुन्हेगारी वाढते त्यालाही एक तो भाग ठरतोय. हो हो हो. तर तुम्ही काय सांगाल समस्त तरुणाईला? खरं तर म्हणजे मी जेव्हा पाहतो ना, तेव्हा मला ही काळजी वाटते ह्या गोष्टीची की मग काय म्हणतात, वर्कलोड काहीतरी असतं, मग ते विकेंडच्या पार्टीज असतात काहीतरी सॅटर्डे संडेला, मग कुठे पबमध्ये जा. म्हणजे ही जीवन पद्धती वेगळीच आली आहे ना. म्हणजे मी आज सकाळीच आपण आत्ता बोलतो आहे, पण अगोदर मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, तर तिकडे कार्यक्रमाला गेल्यानंतर मी हा विषय आवर्जून पाहिला की म्हणजे आज एकत्र कुटुंब पद्धती नाहीच राहिलेली. परत विवाह संस्था नावाची जी गोष्ट आहे ती पण कुठंतरी म्हणजे काय चाललं आहे, म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप असेल, काहीतरी नवीन नवीन शब्द मला ऐकायला मिळत आहेत, सिच्युएशनशिप असेल काहीतरी. ते परत आत्ता मी परवाच एक फ्रेंड्स विथ बेनिफिट्स काहीतरी असा काहीतरी शब्द ऐकला. म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे वेगळ्याच कुठं चाललेल्या आहेत. म्हणजे ही जीवन पद्धती नाही आहे आपली. आणि ह्या सगळ्या जीवन पद्धतीला आपली मुलं, आपल्या ह्या गप्पांमधून किंवा आपल्या ह्या पॉडकास्टमधून मी आवर्जून सांगेल की आपल्या पुढच्या पिढीला संपत्तीचं वारसदार बनवण्यापेक्षा संस्कारांचं वारसदार बनवणं फार गरजेचं आहे.
कारण की कुठंतरी मग हेच ना, की मग ही जीवन पद्धती बदलली. मग आम्हाला वर्कलोड आहे, आम्हाला कामाचं टेन्शन आहे, मग ते कुठंतरी आम्हाला रिलीफ मिळावं म्हणून आम्ही कोणीतरी काहीतरी व्यसन करायचं आणि त्याच्यातून पूर्णपणे जीवन आपलं पूर्णपणे डिस्टर्ब होतं. पण त्याच ज्यांना असं वाटतं की बाबा आपण व्यसन केलं किंवा काही गोष्टी केल्या तर आपल्याला, आता आमच्याकडेच पहा, म्हणजे मी स्वतः सांगेल की माझ्या गळ्यामध्ये म्हणजे मला 5 वाजता जन्म झाला माझा, आळंदीत जन्म झाला. मी भाग्यवान समजतो की माऊलींच्या नगरीत माझा जन्म झाला आहे. मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो. 5 वाजता सकाळी जन्म झाला आणि 5:30 वाजता माऊलींच्या समाधीवरचा बुक्का आणि माऊलींच्या समाधीला स्पर्श केलेली तुळशीची माळ माझ्या गळ्यामध्ये. म्हणजे आम्हाला व्यसन माहिती नाही, आम्हाला मांसाहार माहिती नाही, काहीच नाही, पण तरी पण आम्ही तंदुरुस्त आहेत ना एकदम. आम्हाला कसला स्ट्रेस, आम्हाला स्ट्रेस येतो, आयुष्य म्हटल्यानंतर चढउतार येणारच आहेत. मग त्या आल्यानंतर आम्हाला आमच्या कुटुंबाने आम्हाला हे संस्कार दिलेत की तुम्ही जा मंदिरात, जा दर्शन करा, तुम्ही सकाळी लवकर उठा, तुम्ही देवपूजा करा, तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठंतरी कालबाह्य होत चाललेल्या आहेत असं मला वाटतं. तर त्या गोष्टींमध्ये परत येणं फार गरजेचं आहे. आळंदीचा तुमचा जन्म आहे, बालपण तुमचं आळंदीत गेलं, तर थोडंसं तुमच्या शिक्षणाविषयी, विशेषतः कीर्तनकार होण्यासाठी नेमकं काय शिक्षण अपेक्षित असतं, आवश्यक असतं, याबद्दल अनेकांना माहिती नसते, थोडं सांगाल मला. आता माझं म्हणजे BCom झालेलो आहे, तर माझं शिक्षण जेव्हा मी शिकत होतो आळंदीमध्ये बालवाडी ते 12वीपर्यंत माझं शिक्षण. आता हे काय झालं, आता हे जसे सोशल मीडिया जास्त ॲक्टिव्ह झालं ना, तर आता बघा तुमचं पण झालं असेल की आपले जुने मित्र म्हणजे आपल्या 10वी-12वीचे मित्र ते ग्रुप वगैरे झाला, मग ते गेट टुगेदर पण व्हायला. आता आमचं आत्ता नुकतंच 1.5-2 वर्षांपूर्वी गेट टुगेदर झालं, तर आम्ही सगळे मित्र एकत्र आलो. तर आता माझे काही मित्र चांगले व्यावसायिक येत आहेत, काही मित्र माझे परदेशात कामाला आहेत, काही मित्र इथंच पिंपरी चिंचवडमध्ये खूप चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहेत, व्यावसायिक आहेत. तर प्रत्येकाचं आता ते आलं ना की तू काय करतो, तू काय करतो, तू काय करतो, तू काय करतो. त्याच्यातला माझा एक मित्र मला म्हटला, अरे पुरुषोत्तम मला महिन्याला 2.5 लाख रुपये पगार आहे, तुला कीर्तन करून मिळतात का 2.5 लाख रुपये महिन्याला? तर ते मी जस्ट फक्त हसलो आणि त्याला उत्तर दिलं की मला कीर्तन करून 2.5 लाख मिळतात की नाही मिळत ही गोष्ट नंतरची आहे, पण मी कीर्तनाला जेव्हा उभा राहतो आणि उभा राहिल्यानंतर जेव्हा मी ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय बोलतो, तेव्हा तुमच्यासारखे 2.5 लाख लोक कमवणारे माझ्याहून पाया पडतात. म्हटलं हे माझं मोठेपण नाही सांगत, म्हटलं पण हे ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचारांचं मोठेपण आहे ते. तर कीर्तनाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आळंदीमध्ये खूप कीर्तन शिकविणाऱ्या संस्था आहेत. आळंदी ही ज्ञानाचीच नगरी आहे ना, ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानाचीच नगरी आळंदीमध्ये. तुम्ही पहा इतर तीर्थक्षेत्र जी महाराष्ट्रातले आहेत तिथं राहून विद्या ग्रहण करणारे किंवा ज्ञान ग्रहण करणारी मुलं तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत. म्हणजे अगदी तुम्ही देहूला पण गेलात, पंढरपूरला गेलात, पैठणला गेलात, तर अगदी मोजकी लोक तिथं राहून शिक्षण घेऊ शकतात. पण आळंदीमध्ये जर तुम्ही आज पाहिलेत तर जवळजवळ 20,000 ते 25,000 विद्यार्थी हे कीर्तनाचा अभ्यास शिकत आहेत. त्याच्यामध्ये मुख्य जी संस्था आहे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था म्हणून, की तिथे जे अध्यापक आहेत त्यांना पगार नाही आहेत आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची फी नाही आहे. 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. पहिल्या वर्षापासून ते 4 वर्षापर्यंत मग तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ करायच्या आहेत, मग तुम्हाला अभंग पाठ करायचे आहेत, मग तुम्हाला विचारसागर आहे, तुम्हाला वृत्तीप्रभाकर आहेत, असे जे काही ग्रंथ आहेत ते तुम्हाला ग्रंथ सोडून घेतात. मग तुम्हाला भजनाचं ज्ञान देतात, ज्याला गायनाचं अंग आहे त्याला गायन शिकवतात, ज्याला वादनाचं अंग आहे त्याला वादन शिकवतात. अशा पद्धतीचा तो अभ्यासक्रम आहे आळंदीमध्ये राहून. काही लोक म्हणजे आळंदीमध्ये माऊलींना खायला मिळालं नाही, तर मग ती एक श्रद्धा आहे की माधुकरी मागून आपण आहे त्या याच्यावर आपण शिक्षण घ्यायचं. आजही आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये माधुकरी मागून शिक्षण घेतलं जातं. बरं, शिक्षणाचं तुम्ही सांगितलं, पण व्यासंग जो म्हणतो आपण, आता बोलतानाही सहज तुम्ही ज्या ओव्या सांगता, अभंग सांगता, तर ही अभ्यासाची तपश्चर्या, तर या मागचं थोडंसं सांगा आम्हाला, ती तयारी, ती बैठक. आता माझ्याच बाबतीत जर पाहायला गेलो तर मी पहिला पखवाज वाजवायचो. पखवाज म्हणजे माझं शिक्षण, माझे गुरुजी जेव्हा गेले म्हणजे त्यांचं वय 102 वर्षाचं होतं आणि वारकरी संप्रदायातले फार मोठं नावे सद्गुरू बंकट स्वामी महाराज त्यांचे ते पखवाज वादक होते. म्हणजे आत्ता मी अजून 2-3 नावं तुम्हाला सांगेल. पद्मश्री शंकरबापू आपेगावकर असतील, वारकरी संप्रदायातले गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्य असतील, की वारकरी संप्रदायामध्ये जो पखवाज वाजला जातो ते ही जी मोठी नावं घेतली जातात त्यांचे ते गुरु बाबूरावजी डवरी गुरुजी म्हणून. तर त्यांच्याकडे मी शेवटचे 7 वर्ष पखवाज शिकलो आणि माझे आजोबा कीर्तनकार,
म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये खापर पंजोबापासून आम्हाला जसं कळतं की बाबा कुठून आपण सांगायचं, तर आमच्या खापर पंजोबापासून म्हणजे कोल्हापूर ते पंढरपूर आमचे खापर पंजोबा पायी जायचे वारीला. आणि नंतर त्यांचं शरीर थकलं तर गावातल्या एका धनिक व्यक्तीने त्यांची घोड्यावरून जायची व्यवस्था केली होती. तर तेव्हापासून आमच्या घरात परंपरा. म्हणजे वडील माझे कसं होतं, आर्थिक स्थैर्य नव्हतं, तर त्यामुळे आजोबा कीर्तन करायचे, पण आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलेलं आहे ते आजही मी पाळतो. माझा मुलगाही आज कॉलेजमध्ये आहे, तोही कीर्तन वगैरे करतो. पण माझ्यापर्यंत तरी आम्ही ते पाळलेलं आहे की तुम्ही पोट भरण्यासाठी नोकरी व्यवसाय करा, पण आनंदासाठी परमार्थ करा. उदरनिर्वाहाचं साधन कीर्तन प्रवचन ठेवू नका. हे आमच्या गुरु महाराजांनी, माझ्या आजोबांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला आर्थिक स्थैर्य नव्हतं. आजोबा कीर्तनकार पण आर्थिक स्थैर्य. मग ते आर्थिक स्थैर्य येण्यासाठी मग माझे वडील नोकरी करत होते, माझे चुलते व्यवसाय करत होते. मग ते एक आर्थिक स्थिरता आली. मग आता आजोबांच्या नंतर आता ही परंपरा चालवली पाहिजे, तर कोण चालवेल? तर मग आता नातू आहे. मग मी त्यांच्यासोबत फिरत होतो, त्यांच्या कीर्तनात पखवाजही वाजवायचो. मग ती माझी श्रवण भक्ती खूप झाली की मी ऐकत गेलो. आणि ऐकता ऐकता 8वी 9वीला मी पहिलं पुस्तक वाचलं. 9वी 10वीला असेल मी. माझ्या हातात मृत्युंजय आलं शिवाजी सावंतांचं. तर ते मी वाचायला सुरुवात केली. आणि वाचायला सुरुवात केल्यानंतर आमचं आळंदीमध्ये एक छोटंसं हॉटेल आहे. मग माझे वडील म्हटले, अरे 10वीचं वर्ष आहे, तू ही बाकीची पुस्तकं वाचण्यापेक्षा पहिलं तू तुझ्या शाळेच्या अभ्यासाकडे लक्ष दे. मग ते पुस्तक मी तसंच ठेवलं. आणि 10वीची म्हणजे परीक्षा झाल्यानंतर मग आमचं छोटंसं हॉटेल आहे आळंदीमध्ये. तर मग दुपारच्या वेळेत तिकडे मी बसल्यानंतर ते पुस्तक वाचत होतो. तो इतक्या तन्मयतेने पुस्तक वाचत होतो, म्हणजे मला वाचण्याचं वेळ मृत्युंजय कादंबरीपासून लागलं. इतक्या तन्मयतेने ते पुस्तक वाचलं. आणि तुम्ही बघा की ते पुस्तक वाचत असताना माझ्या आयुष्यात घडलेला मस्त प्रसंग आहे एकदम. तर त्याच्यामध्ये आपल्याशी ते पात्र बोलतात ना, कृष्ण बोलतो आपल्याशी, अर्जुन बोलतो आपल्याशी. तर ते तसं कृष्ण जसं मी वाचत होतो त्याच्यातलं ना, तर त्यावेळेस असं मला वाटलं होतं की ते एक संस्कार झाले होते की आपण टी व्हीवर रामायण महाभारत पाहत होतो बघा. तर त्या महाभारतामध्ये कृष्णाची भूमिका नितीश भारद्वाज ह्या अभिनेत्याने केली होती. तर मला असं वाटलं, अरे आपण कधीतरी नितीश भारद्वाजला भेटलं पाहिजे बरं का. काय भूमिका जबरदस्त केली. आणि कृष्ण वाचत असताना नितीश भारद्वाज समोर येत होते ना, कारण की त्यावेळेस काय इतके चॅनेल्स नव्हते की आपण हे नाही आवडलं तर दुसरं चॅनेल असं नव्हतं. तर ते, आणि मला असं वाटत होतं की नितीश भारद्वाज. तितक्यात आमच्या हॉटेलमध्ये एक माणूस आला, मी पुस्तक वाचतोय, इधर के आदमी लोग क्या बहुत हमारे साहब को परेशान किए. मी तरी दुर्लक्ष केलं. तर काय ऐसा आहे, इतनी भीड की वगैरे वगैरे असं तो बोलत होता. म्हणून मी वर पाहिलं, कोण आहे आपके साहब, कोण आहे? म्हटलं नितीश भारद्वाज. मग कुठे आहेत? म्हटलं इथे समोर बसलेत. म्हणजे फक्त मध्ये एक रस्ता आहे आणि पलीकडे नितीश भारद्वाज आहेत गाडीमध्ये बसलेले. तर ते नाही का ते काहीतरी आहे ना, पुरी सिद्धत से चाहतो वगैरे वगैरे तर ते तसं झालं माझ्या बाबतीत. आणि ते मला नितीश भारद्वाज भेटले. तर तेव्हापासून माझं अजून वाचनावर प्रेम वाढलं. आणि मी वाचत गेलो. मग माझ्या हातात जसं, मग मला आजोबांनी सांगितलं, तू हे वाच, तू हे कर. मग आणि माझ्यात आता मला संप्रदायातले माझे मार्गदर्शक माझे आजोबा स्वतः आहेत. विद्यावाचस्पती डॉक्टर रामचंद्र देखणे मोठं नाव आहे. पूज्य श्री बाबा महाराज सातारकर आणि श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर, प्रमोद महाराज जगताप, जयवंत महाराज बोधले यांचं काही मार्गदर्शन मला आत्ता मिळतं. आणि त्यानुसार मग मी करतो. मग अभंग घेऊन त्याच्यावर विवेचन करणं, त्या अभंगाला वेगवेगळ्या पद्धतीने, कशा पद्धतीने आपल्याला मुद्देसूद मांडता येईल त्या पद्धतीने चाललंय. आता वाचनाची आवड तर तुमची आहेच आहे मोठी, पण तुम्ही प्रकाशक पण आहात. वाटतं तुम्ही 1-2 दिवाळी अंकही काढलेले आहेत. म्हणजे त्याविषयी थोडं सांगाल, त्या भूमिकेविषयी? आता म्हणजे 2004ला मी आमच्या सद्गुरूंची, म्हणजे ज्या गादीवर आहे मी, अमृतनाथ स्वामी महाराजांचा 36वा पुण्यतिथी सोहळा होता. तर त्यावेळेस मग आमचे मार्गदर्शक आहेत प्रमोद महाराज म्हणून, ते म्हटले आपण एक ग्रंथ काढूयात. तर मग तो प्रकाशक कोण करायचं? तर मग माझे आजोबा म्हटले, आपलं स्वानंद प्रकाशन तू चालू कर, मला बोलले. तर म्हटलं ठीक आहे. ते स्वानंद, मग तो एक अमृतकुंभ नावाचा आम्ही ग्रंथ काढला. त्याच्यानंतर एक 1200 अभंगाची भजनी मालिका काढली. आणि आता पहिलाच ह्या वर्षी दिवाळी विशेषांक काढला आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले काही मान्यवरांना विषय देऊन त्यांच्याकडून आम्ही लेख एकत्रित केलेले आहेत. तर ते आहेत, म्हणजे असं चालू आहे ते. हा कीर्तनाचा, अध्यात्माचा वारसा तुम्ही खूप नेटाने पुढे नेतात आहात. पण दुसरीकडे ठराविक अशा प्रतिमेत न अडकता तुम्ही जिमचेही व्हिडिओ पोस्ट करत असता इंस्टाग्रामवर. तुमचा टॅटूही फेमस आहे. तर हे फाईन बॅलन्स कसं साधता तुम्ही? मला आवडतं. मला असं वाटतं की परत हा जन्म मिळणार नाही आहे.
तर गोष्टी करूयात आपण, चांगल्या चांगल्या गोष्टी करूयात. मला एकाने विचारलं की पुरुषोत्तम दादा म्हणजे नैतिक माणूस कोणाला म्हणायचं, म्हणजे नैतिक मला तिथे ती दुसऱ्याच्या सुखामध्ये विघ्न न करता ज्याला सुखाने जगता येतो तो नैतिक माणूस. म्हणजे आम्हाला मी जगतोय ना, मला जगू द्या माझ्या पद्धतीने, माझ्यापासून इतरांना काही त्रास झाला नाही पाहिजे. मग काय म्हणजे मी जिममध्ये जातो तर मला काही आळंदीत राहतो, म्हणजे खरं तुम्हाला सांगतो आळंदीमध्ये राहून तुमच्या पारंपरिक गोष्टींना बगल देऊन काही गोष्टी करणं खूप अवघड असतं. खरंय. म्हणजे आणि मी काही तिकडे एका 1 BHK फ्लॅटमध्ये राहत नाही आहे. 25 गुंठ्यामध्ये मठ आहे माझा, की जो प्राईम लोकेशनला आहे, की लोकांचं सहज लक्ष जातं की अरे बाबा हा अमृतनाथ स्वामींचा मठ आहे आणि इथं मठाधिपती कोण आहेत, पुरुषोत्तमदादा पाटील आहेत. मग ह्या गोष्टी पण मला असं वाटतं की ठीक आहे, मग मी आता घरातून बाहेर पडताना मी माझे ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, शूज घालून मी जिममध्ये जातो. चांगली गोष्ट करतो ना मी. मग तो आदर्श घ्या माझा शरीराची, कारण की सिर सलामत तो पगडी 50. तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्ही सगळं चांगलं करू शकता. तर मग तो एक आदर्श आपण आपल्या कृतीतून एक आदर्श निर्माण व्हावा एवढीच एक इच्छा असते. तर आता टॅटू काढतात. आता काही लोक जिच्यावर प्रेम करतात तिचा टॅटू काढतात, तर मी माऊलींवर प्रेम करतो म्हणून माऊलींचा टॅटू काढला आहे. तर ते असं आहे, ट्रेंडिंगमध्ये जे आहे ते करत राहायचं, की चांगलं करत राहायचं हा एक विचार असतो. बरोबर. बाकी काय ट्रेंड, सोशल मीडिया याचा उल्लेख झाला, बिग बॉसमध्ये तुम्ही होतात, तर ट्रोलिंग हा एक कुठेतरी इन्फ्लुएन्सर्सच्या वाट्याला येणारा एक अविभाज्य भाग आहे. हो, तुम्ही कसं बघता आणि तुम्हाला ट्रोलिंगला सामना करायला लागलाय? होतो, पण इतका नाही करावं लागेल. होतो ट्रोलिंग तर होतातच ना, म्हणजे काय सगळेच आपल्या इथं देवापासून त्या अगदी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना पण ट्रोलिंग होतं. मग त्यांनी तोच विषय डोक्यात घेत बसला तर ते काहीच करू शकणार नाही. मी पण दुर्लक्ष करतो. आहेच ना, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, त्या रोगापासून आपण थोडंसं लांब राहूयात. मग गोष्टी चांगल्या होतात. आत्ता बोलताना तुम्ही मृत्युंजयचा उल्लेख केलात, तर संत साहित्याबरोबरच आणखी तुमचे आवडते लेखक, पुस्तकं याविषयी सांगा ना. मी प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे पुस्तकं बऱ्यापैकी वाचतो. कारण की मला त्यांच्या त्या साहित्याचा माझ्या कीर्तना प्रवचनामध्ये सगळ्याच उपयोग होतो. मी शाळेमध्ये असताना शंकर पाटलांच्या म्हणजे खूप त्यांच्या गोष्टी ऐकल्या, दमा मिराजदारांच्या असतील. वपू काळे त्यावेळेस कळत नव्हते. वपू म्हणजे एक हे होतं की कळत नव्हते वपू काळे, पण आज वपू काळे खूप जवळचे वाटतात. म्हणजे ते त्यांचे त्या गोष्टी, त्याचे जे कोट्स आहेत ते असं ते आपल्याला कुठंतरी आपल्या आयुष्याला त्या मिळतच होत आहेत. हां, असं वाटतं. हां दादा, एक आपण थोडंसं संत साहित्याबद्दल रॅपिड फायर करूया. म्हणजे एक कुतूहल, उत्सुकता म्हणून आम्ही काही संतांची नावं सांगतो आणि तुम्ही आम्हाला जर पटकन एक अभंग आणि त्याचा जर मतितार्थ सांगितलात. आपण ज्ञानोबा माऊलींपासून सुरुवात करूया. तर ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग आहे, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी, हृदय मंदिरे स्माराकारे, आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीराया. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामधून म्हणजे नामाचं महत्त्वही सांगितलं आहे, उपदेशही केलेला आहे आणि अनुभवही सांगितलेला आहे. उपदेश काय केला की तुम्ही तुमची सुटका करून घ्या, आपुले आपण करा सोडवण करून घ्या, संसार बंधनं तोडावेगी. अध्यात्मशास्त्र बंधनाचे 2 प्रकार सांगतं, एक शारीरिक बंधन आहे आणि एक भावनिक बंधन आहे. तर शारीरिक बंधनातून व्यक्तीची सुटका होते, भावनिक बंधनातून व्यक्तीची सुटका होत नाही. आणि भावनिक बंधनाचा संबंध संसार बंधनाबरोबर आहे, की जो संसार अध्यात्माने दुःखाचा सांगितला आहे. माऊली ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दात, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची अश्रवणी, कैसी सुखनिद्रा अंतरून इंगळाच्या. मृत्यूलोकामध्ये सुख मिळणं शक्यच नाही आहे. सुखाचे 2 प्रकार आहेत, एक सुखाश्रित सुख आहे आणि एक दुःखाश्रित सुख आहे. पारमार्थिक सुख हे सुखाश्रित सुख आहे आणि प्रापंचिक सुख हे दुःखाश्रित सुख आहे. म्हणजे इथे सुख आहे पण सुखानंतर परत दुःख आहे, परत सुख आहे, परत दुःख आहे. म्हणजे सुख पाहता जावा पडे, दुःख परबत एवढे. तर मग म्हणजे ते पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, ह्या संसाराचं वर्णन करत असताना मग तो जो भावनिक बंधन आपण कुठे गुंततो तुम्ही बघा ना. म्हणजे आपण रस्त्याने चाललेलो असतो आणि एखादा अपघात रस्त्याच्या कडेला झालेला असतो, गर्दी झालेली असते, तर मग आपल्याला वेळ नसतो, पण गर्दी झालेली असते, ट्रॅफिक जाम झालेलं असतं. आपण आपली गाडीची गाज खाली घेतो आणि विचारतो काय झालं रे, कोणीतरी सांगतं अपघात झाला आहे बरं का. आपण हळहळतो, वाईट वाटतं आपल्याला की अरे म्हणजे हळहळतो, आपल्याला वेळ नसतो, आपण पुढे निघून जातो. पण पुढे एक 5-6 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला फोन येतो, अरे आपल्या घरातल्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आहे, तो सिरियस आहे. मग आता मला सांगा,
आपल्या दुःखाची तीव्रता, आपल्याला दुःख झालं होतं की आपण तिथूनच आलोय, पण आपल्याला माहिती नव्हतं की तो कोण आहे. आपल्याला दुःख झालं होतं, पण जेव्हा कळतं की तो आपला कोणीतरी आहे, तेव्हा काय होतं, आपल्या दुःखाची तीव्रता वाढते. हे भावनिक म्हणजे मी देव हो माझे कलत्र पुत्र हे भ्रमाचे मुख्य सूत्र, ते न छेदिता पावर मुक्त अहंकार मिरविती, किंवा या देहाते म्हणे मी पुत्र दारा धन माझे, परी काळाचे खाजे नेता गेला, अगदी होता मुक्त परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे मी आणि माझं ह्याच्यामुळे जे दुःख आहे, तर माऊली म्हणतात संसार बंधन तोडा, म्हणजे मी आणि माझं हे सोडा. मग मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, मग तुम्हाला संसारात राहूनच तुम्हाला नामधारक व्हावं लागेल. मग रामकृष्ण नामे ही दोन्ही साजेरी, ही 2 नावं खूप सुंदर आहेत. म्हणजे भगवंताच्या अनंत अवतार आहेत. माऊलीच सांगतात अनंत रूपे अनंत वेशे देखील म्या त्यासी, बाप रखुमा देवी उरखून बाणिली गैसी. गर्ग संहितेमध्ये भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार सांगितलेत. अंश, अंश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. ह्याच्यामध्ये पूर्ण अवतार रामाचा अवतार आहे आणि पूर्णतम अवतार हा कृष्णाचा अवतार आहे. आपल्याला दशावतार माहिती आहेत. श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहेत, पण आपल्या जवळचे वाचणारे 2 अवतार आहेत. एक राम अवतार आहे आणि कृष्ण अवतार आहे. तर मग तुम्ही रामकृष्ण ही 2 अतिशय सुंदर नावं आहेत, त्यांचं तुम्ही हृदय मंदिरामध्ये स्मरण करा. माऊलीने विचारलं तुम्ही आम्हाला सांगताय, पण तुम्हाला काय अनुभव आहे, तर माऊली म्हणतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया. मी ज्या भगवंताचं नाम तुम्हाला घ्यायला लावतोय ते माझ्या ध्यानामध्ये, आणि त्या भगवंताच्या मूर्तीच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे. इतकं सोपं करून सांगितलं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांविषयी. जगद्गुरू तुकोबाऱ्यांचा एक खूप प्रसिद्ध अभंग आहे, मी ज्याला तुकोबाऱ्यांचं पसायदान म्हणतो. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायनावडी, हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्त्याने संपदा, संत संग देई सदा, तुका मने गर्भवासी, सुखे घाला व्यामासी. तुम्ही पहा ना, म्हणजे एवढे मोठे होते, श्रीमंत होते, दुष्काळ पडला, सगळं संपलं. बरं, परंपरेने वंश परंपरागत दासमे अंकित, परंपरेने पांडुरंगाची सेवा आहे, देवाकडे जातात. देवाकडे गेल्यानंतर ऋणानुबंध एवढेत की देव म्हणतो तुकोबा तू माझ्याकडे काहीतरी माग. तुम्ही मी गेल्यानंतर एकतर देव आपल्याला कधी माग म्हणतच नाही, म्हणजे देव न मागताही आपण मागतो देवाकडं. देव म्हणतच नाही आपल्याला की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. तुकाराम महाराजांना देव बोलतोय की मागा तुकोबाऱ्या, तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागा. तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या वाडवडिलांनी तुझ्याकडे काही मागितलं नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. तेव्हा माझ्या वाडवडिलांनी तुझ्याकडे काही मागितलेलं नाही आहे, मी तुझ्याकडे मागणार नाही. भिक्षापात्र अवलंबीने जळोजीने लाजिरवाने, मला हे लाजिरवानपणाचं जगणं जगायचं नाही. वजनाला हलका कापूस आहे, अगदी हलका आहे, पण अध्यात्मशास्त्र असं सांगतं की त्या कापसापेक्षाही हलका दर्जा मागणाऱ्या माणसाचा आहे. त्याच्यामुळं देवा मी तुझ्याकडे काही मागणार नाही आहे. मग देवाने आग्रह केला नाही तू माग. देवाने वेगवेगळ्या पद्धतीने आग्रह केला, तू माग, अरे तू माग, मी तुला देण्यासाठी आहे ना, तू माग ना, तुला काय मागायचं ते मी माग म्हणतोय. आपण जेव्हा देवाकडे जातो आपण काय मागतो, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, नाही आमचा संसार सुखाचा कर देवा, बस एवढंच आपण मागतो. इथं देव म्हणजे ते आम्ही कीर्तनामध्ये सांगत असतो, म्हणजे देवाने आपल्याला जन्माला घालताना काही शक्ती देऊन जन्माला घातलेले, म्हणजे एक ज्ञानशक्ती आहे, एक कर्तृत्व शक्ती आहे, तर त्या अशा ह्या ज्या शक्ती आहेत, तर ती ज्ञानशक्ती, कर्तृत्व शक्ती, इच्छाशक्ती या सगळ्यांचा हे करून देव तुकोबाऱ्यांना माग म्हणतात. तुकाराम महाराज मागत नाही, मग देव म्हणतो चल तुकोबा, संपला तुझा माझा संबंध. हे लढीवळपणाचं देवभक्ताचं नातं आहे. चल तुकोबा तुझा माझा संबंध संपला, आता परत माझ्या वारीला येऊ नको, कोण विठोबा तू विसरून जा आणि कोण तुकोबा मी विसरून जातो. मग देवाला तुकाराम काय मागू देवा, देशील मी, हां माग, हेची दानं देगा देवा, तुला द्यायचं असेल तर हेच दे देवा की तुझा विसर न व्हावा. काय मागणं आहे ना हे. देवाला प्रश्न पडला की अरे तुकोबा कधी ह्याला, म्हणजे वंश परंपरेने पण विसर नाही पडलेला आणि अवतार परंपरेने पण विसर नाही पडलेला. म्हणजे अवतार परंपरेचा मागोवा घेताना अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव महाराज, आणि नामदेव महाराजांचा अवतार म्हणजे तुकाराम. जगद्गुरू तुका अवतारा नामाचा संप्रदाय सकाळांचा येथून या. पण तुम्ही बघा अंबरीशासाठी देवाने म्हणजे तुकाराम महाराज जेव्हा अंबरीश होते, अंबरीशासाठी देवाने गर्भवस असले. तुकाराम महाराज प्रल्हाद झाले तेव्हा भगवंताने नरसिंह अवतार घेतला. तुकाराम महाराज अंगद झाले तेव्हा भगवंताने राम अवतार घेतला. तुकाराम महाराज उद्धव झाले तेव्हा भगवंताने कृष्ण अवतार घेतला. आणि तुकाराम महाराज जेव्हा तुकाराम महाराज म्हणून जन्माला आले तर तुकाराम महाराज जन्माला येण्याच्या अगोदर 7 पिढ्या
तुकाराम महाराजांच्या घरी देव नांदत होता. नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देव भक्त तुझ्या नाही विचार. म्हणजे मग ती परंपरा परत विश्वंभर बाबा आमई माता, म्हणजे विश्वंभर बाबा तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा आमई माता पंढरीच्या पांडुरंगाचे एकनिष्ठ वारकरी. पंढरीला जावं, चंद्रभागेमध्ये स्नान करावं आणि मग परत यावं. मग ते स्वप्न पडलं. मग त्या आंब्याच्या वनात विठ्ठलाच्या आईसाहेबांची मूर्ती, मग ते हरिमुकुंद 2 मुलं, मग दोघेही राजदरबारात. परचक्राला दोघंही मारली गेली. मुकुंदाची मुकुंदाबरोबर सती गेली. हरिपुत्र विठोजी, विठोजीचा पादाजी, पादाजीचा शंकर, शंकरचा कान्या, कान्याचे बोलोबा, बोलोबा कनके मातेच्या पोटी तुकाराम महाराजांच्या जन्म झाला. मग 7 पिढ्या अगोदर तुकाराम महाराजांच्या घरी देव आलाय. मग देव म्हणतो अरे 7 पिढ्या अगोदर मी तुझ्या घरी आहे. म्हणजे वंश परंपरेने पण तुला माझा विसर नाही पडलेला आणि मला तुझा विसर नाही पडलेला, आणि अवतार परंपरेने पण मी तुझ्यासाठी प्रत्येक ह्याच्यात अवतार घेतलेला आहे. तरी तू असं का म्हणतो की तुझा विसर न व्हावा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणले, देवा कान इकडं कर, मी तुझं रांगेतून दर्शन घेत आहे. मी जसं तुझ्या दर्शनाला उभं आहे ना, तसं पाठीमागे तुझे खूप भक्त आहेत, ते वाट पाहत आहेत की तू जर मला माग म्हणतोय तर देव आपल्यालाही माग म्हणणार. मग त्यांनी ठरवलं की तुकाराम महाराज जे मागतील तेच आपण मागायचं. मी मागतोय हे माझ्यासाठी मागत नाही, पाठीमागच्यांनी तुझ्याकडे काय मागावं ह्याच्यासाठी मी मागतोय. मग ते गुण गायन आवडी. मग देव म्हटले तुकोबा हां आता आलं लक्षात, मग तुला माझा विसर न पडण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. मग गुण गायन आवडी, तुझ्या गुणांचं गायन करेल. यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6ही गुणवर्य वसती जेते, म्हणून तो भगवंतू ह्या 6 गुणांचं मी गायन करेल. गुण गायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. अरे तुझ्यासाठी काहीतरी माग, मुक्ती माग, संपदा माग, न लगे मुक्त्याने संपदा, संत संग देई सदा, तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. इतका गोड अभंग आहे. त्याच्यावर मी अभंग निरूपण म्हणून कार्यक्रम करतोय, तुम्हाला बोलवेल नक्की त्याच्यावर. नक्की नक्की. मी आता एक्झॅक्टली हेच म्हणणार होतो तुम्हाला की मी आणि आमची सगळी टीम नक्की तुमच्या कीर्तनाला आवर्जून येणार आहोत, कारण तो तुमचा अभ्यास आणि हे जाणवतोय खरोखर. ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज झाले, तर नामदेव महाराजांचं कार्यही खूप मोठं आहे. त्यांनी अगदी पंजाब आणि घुमान पण त्यांनी गाजवलेलं त्या काळी. म्हणजे नामदेव महाराजांच्या विषयी जर पाहायला गेलं तर नामदेव महाराजांचं पण मी पासेदाना म्हणून अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा, माझ्या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणत असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. नामदेव महाराज भगवंताचे, म्हणजे नामदेव महाराजांना भगवंताचे प्रेम भांडारी म्हटलेले आहे. भक्तांचे 4 प्रकार आहेत: आविष्कृत भक्त, अंगीकृत भक्त, अधिकृत भक्त आणि पुरस्कृत भक्त. पुरस्कृत भक्त म्हणजे काय, म्हणजे आविष्कृत भक्त, देवच जेव्हा भक्ताचा अवतार घेतो तेव्हा त्याला आविष्कृत भक्त म्हटलेलं आहे. अंगीकृत भक्त, देव भक्तांचा अंगीकार करतो त्यांना अंगीकृत भक्त म्हटलेलं आहे. पुरस्कृत भक्त, देवाबरोबर अनेकांनी वैर केलं, देवाने त्यांना मारलं, नुसतं मारलं नाही तर मोक्ष देऊन पुरस्कृत केलं. आणि अधिकृत भक्त म्हणजे काय, तर देवाचा ज्या भक्तांवर अधिकार असतो त्यांना अधिकृत भक्त म्हटलं आहे. पण आमचे सद्गुरू वेगळं सांगायचे, ते म्हणायचे नामदेव महाराज देवाचा भक्तावर नाही तर भक्ताचा देवावर अधिकार होता. नामदेव महाराजांच्या हातून देव जेवत होता. हो, देव जेवत होता, म्हणजे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नामदेव महाराज हे असे संत आहेत की म्हणजे इतर संतांचं जीवन पाहिलं, नामदेव महाराजांचं जीवन पाहिलं तर इतर संतांना गुरुकृपा अगोदर आहे आणि देवाची भेट नंतर आहे. नामदेव महाराजांना देवाची भेट अगोदर आहे आणि गुरुकृपा नंतर आहे. संपूर्ण संत मांद्याळीमध्ये परीक्षा देऊन संतत्वाला पोचलेले एकमेव संत म्हणजे नामदेव महाराज आहेत. कच्चं मडकं पक्कं मडकं ते गोरोबा काकांचा वगैरे तो हे असेल, तर पांडुरंगाचे प्रेम भांडारी आहेत नामदेव महाराज. मुक्ताबाईंचा उल्लेख झाला तर आपण एक शेवटचा प्रश्न, मुक्ताबाईंवर तुम्ही सांगितलं आम्हाला, संत मुक्ताबाई म्हणजे मला मुक्ताबाईंच्या विषयी, मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग, ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाच्या अगोदर मुक्ताबाईंचं वाङ्मय. कारण की जेव्हा ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागण्यासाठी म्हणून गावात जातात आणि कोणी भिक्षा देत नाहीत, ते एक नैराश्य येतं ज्ञानेश्वर महाराज. म्हणून मी सांगतो ना की नैराश्य हे देवापासून संतांपर्यंत आहे. रामाला आलं होतं ना नैराश्य, जेव्हा सीतामाईंचं अपहरण केलं तेव्हा प्रभू रामचंद्र रडत होते, माझी सीता कुठे गेली. म्हणजे ते झाडांना विचारत होते, ते नदीला विचारत होते, ते पक्ष्यांना विचारत होते, माझी सीता कुठे गेली. ते नैराश्यच होतं प्रभू रामचंद्रांचं. तर देवापासून संतांपर्यंत, संतांपासून आपल्यासारख्या माणसांपर्यंत नैराश्य प्रत्येकाला. त्या नैराश्यातून बाहेर काढण्याचं काम संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना कोणी केलं असेल तर ते मुक्ताबाईंनी केलेलं आहे. काय मुक्ताबाई श्रेष्ठ आहेत पहा तुम्ही. म्हणजे मी म्हटलं ना की ज्ञानोबाऱ्यांच्या वाङ्मयाच्या अगोदर मुक्ताबाईंचं, ते ताटी उघडा ज्ञानेश्वरा, योगी पावन मनाचा असा आहे, अपराध जनाचा, हे जे काय अभंग आहेत ताटीचे अभंग, तर त्याच्यामधून काय बोध केला आहे माऊलींना,
किती मोठा बोध केला आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी टाटी उघडली आणि बाहेर आले, मग ज्ञानेश्वर महाराज वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर आले. मुक्ताबाईंचं मोठेपण किती बघा ना, 1400 वर्ष जास्त का 14 वर्ष जास्त, तर 1400 वर्ष कधी, 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवांचा गुरु होण्याचा बहुमान 14 वर्षाच्या मुक्ताबाईंना भेटला. तर मुक्ताबाईंचं श्रेष्ठत्व वेगळंच आहे. दादा, एक समारोपाचा प्रश्न, म्हणजे आपण तरुणाईबद्दलही चर्चा केली, तर आज जी मुलं आहेत, तरुण पिढी आहे, तर त्यांनी अध्यात्माकडे वळावं किंवा सुरुवात कशी करावी? कुठली पुस्तकं, काय साहित्य नेमकं वाचलं पाहिजे? त्यांनी वाचायला सुरुवात केली पाहिजे पहिली, सगळ्यात महत्त्वाचं. आणि माणसाला मोठं व्हायचं असेल तर मी सांगितलं ना, मला प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचे खूप वाक्य मला आवडतात. ते म्हणतात, कलेची उपासना, ग्रंथांची सोबत, चांगल्या सवयी, आशावादी वृत्ती, अखंड उद्योग, उत्कट जीवननिष्ठा या बळावर नराचा नारायण आणि मानवाचा महामानव होतो. तर या 6 गोष्टी त्यांनी स्वीकारल्या पाहिजेत. तरुण पिढीने वाचलं पाहिजे. मला असं वाटतं की हरिपाठापासूनच सुरुवात केली पाहिजे. हेच गोष्टीरूप हरिपाठ वाचला पाहिजे पहिला. वा, तुम्ही दादा वेळात वेळ काढून आला तुमच्या खरोखर व्यग्र जीवनशैलीतनं, दिनक्रमातनं. तुमचे मनापासून आभार. मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की मला व्यक्त होण्यासाठी तुम्ही हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. मी ग्रंथप्रेमी असतील आणि तुम्हाला सर्व टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आता मला असं वाटतं, मला ज्या ज्या वेळेस व्यक्त व्हावं वाटेल त्या त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. नक्की आपण परत नक्की या पॉडकास्टमध्ये भेटणार. आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांनाही अपील आहे, तुम्ही पण नक्की सांगा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, पुरुषोत्तम दादांसोबतचा हा संवाद कसा वाटला. तसंच असे वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज जे आहेत त्यांना आपण मुद्दामून आमंत्रित करतो आहे. ग्रंथप्रेमी हा पुस्तक, लेखक, वाचक यांचा पॉडकास्ट आहेच आहे, पण असं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या निवडक लोकांनाही आपण यात खास आमंत्रित करणार आहोत. तर असं आणखी कोणाला आमंत्रित केलेलं, कोणासोबत गप्पा आम्ही मारलेल्या तुम्हाला आवडतील बघायला, तेही नक्की सांगा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या अनोख्या विषयावर चर्चा करण्यासाठी. नमस्कार.